महानंदा ही सहकारी दूध संस्था राज्यातील शिखर संस्था आहे आणि महानंदावरून आता राजकारण तापलेलं आहे. महानंदाचा प्रकल्पच गुजरातला जातोय असा आरोप विरोधक करतायत. खरं तर याच्यामध्ये काय तथ्य आहेत आपण जाणून घेणार आहोत. या संस्थेचे महानंदाचे चेअरमन आपल्यासोबत आहेत राजेश आबा परजणे. काय नेमकी याबद्दल जे वादळ उठतंय, काय तुमची प्रतिक्रिया आहे? सध्याचं जे काही प्रसारमाध्यमातून मी ऐकलं आणि अनेकांनी मला फोन केला, ती वस्तुस्थिती चुकीची आहे. महानंदा गुजरातला जाणार वगैरे हे जे काही सांगितलं जातं हे प्रथमतः चुकीचं आहे. NDDB जी आहे ही देशातली सहकारी संस्थेचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं योजनास्तरीय संस्था आहे आणि ज्या संस्था सहकारी अडचणीत येतात, विशेषतः जे मोठे संघ आहेत, आपल्या राज्यातलं जर बोलायचं ठरलं तर जळगाव दूध संघाचं मध्यंतरी संस्था अडचणीत आलेली असताना 7 वर्ष NDDBने ती चालवायला घेतली आणि ती आज फायद्यात आल्यानंतर परत तिथं लोकनियुक्त संचालक मंडळ परत अस्तित्वात आलेलं आहे. अशा ज्या काही संस्था आहेत का ज्या अडचणीत येतात त्याला मदत करणे, त्याचं परत पूर्वपदावर आणणे आणि परत लोकनियुक्त संचालक मंडळाच्या ताब्यात देणं हे NDDBचं काम आहे. महानंदेचं सध्याची परिस्थिती आर्थिक थोडीशी अडचणीची आहे. राज्य सरकारकडे आमचा 6 महिन्यापासून पाठपुरावा चाललेला आहे, पण काही मर्यादा पडत आहेत. आम्ही कर्मचाऱ्यांचा VRSचा प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे. सन्मान्य मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दूध विकास मंत्री हे आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत, पण त्याच्यासाठी जो विलंब होतोय आणि जे महानंद आर्थिक अजून अडचणी येत चाललेली आहे, म्हणून आम्ही सर्व संचालकांनी एक विचार केला का NDDBला आपण जर महासंघ चालवायला दिला तर ही राज्यातली शिखर संस्था म्हणून किमान दूध उत्पादकांना फायदा देऊ शकेल. त्या दृष्टिकोनातून संचालक मंडळाने हा निर्णय केलेला आहे. हा जो काही लोकांनी आरोप करण्याचं काम चाललेलं आहे, मला वाटतं ते चुकीचं आहे आणि लोकांची दिशाभूल करणार आहे. संस्थेला अमूलशी का जोडलं जात आहे? म्हणजे अमूलचं नाव त्यात का आलं? नाही, अमूलचा अर्थार्थी संबंध नाही. NDDB हे स्वतंत्र आहे. NDDBचं सेंट्रल गव्हर्नमेंटचे पशुसंवर्धन विभागाचे सचिव आणि ते त्या बॉडीवर आहेत आणि त्याच्यामुळे अमूलचा याच्यात काडीमात्रही संबंध नाही. फक्त मुख्यालय NDDBचा आनंद असल्याकारणाने मला वाटतं काही लोकांचा अभ्यास कमी असल्यामुळे तो संबंध जोडला गेला असेल असं मला वाटतं. याच मुद्द्यावरून म्हणजे संस्थेचं ज्या सध्याची परिस्थिती आर्थिक ती डबघाईला आलेली आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न केले ती संस्था पूर्वपदावर आणण्यासाठी, मात्र ते होऊ शकलं नाही. तुम्ही राजीनामा देखील दिल्याची चर्चा आहे. मध्यंतरी राजीनामा दिला होता, पण सर्व संचालकांच्या आग्रहाखातर पूर्वपदावर काम पाहत आहे. शेवटी संस्था टिकणं आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. पद एक गौण आहे. संस्था निर्माण करणं आणि टिकवणं याच्यासाठी जी काही जुन्या मंडळींनी कष्ट घेतलेले आहे तर त्याला फार आयुष्य वेचावं लागतं. संपवायला काही वेळ लागत नाही आणि म्हणून राज्यातली ही दूध उत्पादकांची शिखर संस्था असल्याकारणाने ते टिकणं म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. याच्यात कोणताही राजकीय लवलेश अजिबात नाही. यापूर्वी अनेक प्रकल्प गुजरात गेले की त्यावरून मोठं राजकारण झालं. वेदांत असेल, इतर प्रकल्प असतील, तर त्यावरून राज्य सरकारवर देखील टीका झाली आणि विशेष म्हणजे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे तुमचे नातेवाईक असल्यामुळं किंवा सगळे सोयरे तुम्ही आहात त्यामुळं आरोप होताना दिसतोय. महसूल मंत्र्याला देखील विरोधक टार्गेट करतात. कोणी कोणाचं नातेवाईक असणं हे काय ठरून नातेवाईक होत नाही आणि म्हणून जे कोणी टीका टिप्पणी करतायत मला वाटतं ते थोडंसं त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. महानंद आहे तिथंच राहणार आहे. उलटं महानंद NDDBचे याने बळकटीकरणच मिळणार आहे आणि राज्यातल्या सर्व सहकारी संघांना आणि विशेषतः दूध व्यवसायाला जी काही मदत व्हायला पाहिजे ती निश्चित NDDBच्या माध्यमातून होईल. आणि मी आपल्या माध्यमातून सर्वांना नम्र आवाहन करील की सध्याचा जो दूध धंदा आहे हा दूध धंदा सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाचवणारा धंदा आहे. कोविडच्या काळामध्ये सुद्धा याच धंद्याने सर्वांना तारून नेलेलं आहे आणि आपण राज्यामध्ये अनेक शेतकरी आत्महत्या करताना बघितलेले आहेत, पण दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत आत्महत्या केल्याचं आपल्याला उदाहरण बघायला मिळत नाही. आणि म्हणून याच्यात राजकारण करण्यापलीकडं जे कोणी असं भांडवल करीत असेल त्यांनाही माझं नम्र आव्हान आहे. विखे पाटील एक मंत्री, सक्षम मंत्री आहेत, त्यांचे निर्णय ते करतात. मी अध्यक्ष म्हणून आहेत, मी गेले 20-25 वर्षापासून या धंद्यात आहे. नातेवाईक असणे काही चूक नाही. मी अध्यक्ष जरी समजा विखे पाटील आज मंत्री आहेत म्हणून झालोय अशातला भाग नाही. मी मागे 6 वर्ष संचालक म्हणून काम केलेलं आहे, त्याच्यामुळे माझं अस्तित्व त्याच्या पलीकडचं आहे. आपण बघितलं तर आता महानंदाची आर्थिक परिस्थिती काय आणि जर ती जर पूर्वपदावर आली नाही किंवा NDDBकडे ती वर्ग झाली नाही तर मात्र काय परिस्थिती ओढवू शकते?
नाही, राज्य सरकारच्या अखेरीतला तो निर्णय असल्याकारणाने मी त्याच्यावर जास्त बोलणं उचित होणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दुग्ध विकास मंत्री महोदय यांच्याशी यापूर्वी चर्चा झालेली होती आणि NDDBकडे देण्याबाबत तो एक पर्याय सर्वांसमोर आलेला होता. जर दुर्दैवाने याच्यात विलंब झाला तर आर्थिक संकटाला सामोरे जाऊन उद्या संस्था बंद पडणं हे राज्याच्या दृष्टीने सुद्धा योग्य होणार नाही. आणि मला वाटतं राजकर्ते मंडळींना याचं सगळ्यांना जाण असल्या कारणाने याच्यात राजकारण विरहित निर्णय सर्व घेतील असं मला वाटतंय. सविस्तरपणे राजेश परजणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांमध्ये जी माहिती मिळते ती चुकीची आहे. गुजरातमध्ये केवळ त्यांचं मुख्यालय आहे आणि NDDB जे आहे ते जे अवसानात गेलेल्या संस्था आहेत, सहकारी दूध संस्था, त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम करते आणि त्यामुळे जो महानंदा आता सध्या आर्थिक तोट्यात आहे आणि तो संस्था जी आहे ती बंद पडण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीमध्ये तसा निर्णय घेणं गरजेचं आहे आणि राज्य सरकार तो निर्णय लवकर घेईल असं देखील त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन प्रसादसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.